तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी एका परप्रांतीय मजुराने 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। घटनेनंतर आरोपीने मुलीचे अपहरण करून तिला मलकापूर रेल्वे स्थानकात नेले। मात्र बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तातडीची कारवाई करत पीडित मुलीला सुखरूप ताब्यात घेतलं असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। या प्रकल्पाचे कंत्राट सॅम इंडिया या कंपनीकडे असून येथे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर कार्यरत आहेत। दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी परिसरात एकटी असलेल्या मुलीस झारखंड राज्यातील पलामू येथील 25 वर्षीय आरोपी संतोष ब्रिजपाल भोईया याने फूस लावून जवळील झोपडीत नेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। या घटनेत मुलीला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे। या घटनेनंतर आरोपीने मुलीला उपचारासाठी रुग्णालयात न नेता थेट मलकापूर रेल्वे स्थानक गाठले। जिल्ह्यात सतर्कता अलर्ट जारी केला। बस स्थानके व रेल्वे स्थानकात शोध मोहीम राबवण्यात आली। अखेर रात्री मलकापूर रेल्वे स्थानकात आरोपीसह पीडित मुलीला ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणी पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करीत आहेत। मुलीची तब्येत गंभीर असल्याने तिला पुढील उपचाराकरिता अकोला येथे रेफर करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, बुलढाणा। पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण मधील हातेडी या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या शासकीय बांधकामाच्या ठिकाणी काही झारखंड मधील कर्मचारी मजूर म्हणून तिथे काम करत आहेत। त्यापैकी आरोपीने एका झारखंड मधीलच मजुराची मुलगी, तिचं वय 5 वर्ष, तिच्यावरती अत्याचार करून तिला पळवून घेऊन जात असताना पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण यांना माहिती मिळाली। माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश जी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीचा PCR घेण्यात आलेला होता। आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास चालू आहे आणि त्या मुलीची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे। बाकी सर्व गोष्टी तपासात सुरू आहेत।